आता आपण बघू शकतो की ही पूर्णच्या पूर्ण सुरमई आहे, सुकलेली सुरमई. तर अधिक माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. हे म्हणजे 240 रुपये पावशेर असते किरकोळ दुकानात. ओके. 220 रुपये पावशेर असते, 880 रुपये किलो पर्यंत. आपल्याला 480 रुपये किलो. अख्खे काय भरेल ती घ्यायची होलसेल भावात. ओके. 2 किलो भरू, 2.5 किलो भरू, ओके. काय भरेल ती 480 रुपये किलो प्रमाणे देतो. तशी 880 रुपये किलो आहे. किलो आहे. ओके. म्हणजे जर किरकोळ भावात जर बघितलं तर 880 रुपये आहे, आणि जर तुम्ही होलसेल मध्ये घेतलं तर 480 रुपयाला ही भेटते. ही सुरमई प्युअर 1 नंबर मध्ये. हे बनवतात कसं? हे जे नॉर्मल रस्सा आपण करू शकतो. कांदा टॅमॅटो टाकले, 2 कांदे 2 टॅमॅटो टाकले की रस्सा करू शकतो. नाहीतर आपण कांदीच्या भाजीमध्ये करू शकतो, मेथीची भाजीमध्ये करू शकतो. शक्यतो ह्याचा हार्डली रस्सा छान होतो. रस्सासाठी छानच, म्हणजे कॅल्शियम आणि चवदार खूप छानच. यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होऊ शकत नाही. तुम्ही एक उदाहरणार्थ आपला जरी खोकला झाला, सर्दी जरी झाली, तर ही एक भाजी खाल्ली तुम्हाला याचा बेनिफिट 100% होतो. कारण की मी स्वतः खाल्लेले आणि मला याचा बेनिफिट खूप छान आलेला. म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की जे इथं माल आणला जातो तो वेगवेगळ्या ठिकाणाहून आणला जातो. म्हणजे अलिबाग, त्याच्यानंतर रत्नागिरी या ठिकाणाहून आणला जातो. तर नमस्कार मित्रांनो, मी आशिष मांडवकर पुन्हा एकदा स्वागत करतो गोष्ट व्यवसायाची आपल्या मराठमोळ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण पुण्यामधील शुक्रवार पेठ येथील बोंबील मार्केटमध्ये आलेलो आहोत. आणि आज आपण इथे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी, म्हणजे सुकी मच्छी आणि त्यांचे जे रेट आहेत तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर लाईक करा, आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि हे जे मार्केट आहे बोंबील मार्केट, ते मंडई मेट्रो स्टेशन पासून फक्त 200 मीटर अंतरावरती आहे. म्हणजे मंडई मेट्रो जे आहे त्याच्या समोर बरोबर 200-300 मीटरवरती आहे. तर तुम्ही याच्यामध्ये मेट्रोने किंवा बसने पण येऊ शकता, आणि रिक्षा किंवा बाईकने पण येऊ शकता. आता आपण तुम्हाला जे मार्केट आहे आतमध्ये ते आपण तुम्हाला दाखवत आहोत. तर चला मग. तर आता आपण मार्केटमध्ये हनुमान रामा जेठा अँड सन्स यांच्याकडे, म्हणजे गाळा नंबर 22, तर इथे आलेलो आहोत. तर अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर काका, तुमचं नाव सांगा. नाव का? हा. रोहिदास. ओके. आणि तुम्हाला इथे किती वर्ष झाली? मला इथे 25 वर्ष झाली. ओके. आणि तुमच्याकडे आता कोणकोणत्या प्रकारचे सुकी मच्छी आहे? आमच्याकडं सुरमई आहे, बांगडा आहे, खारा मासा आहे, सोडे आहेत, सुकट आहे, मांदिली, दांडी, आंबाडी, सगळ्या प्रकारचे सगळे माल माझ्याकडे. ओके. आणि याला काय म्हणतात? त्याला आंबाडी बोलतात, कोण गाडी सुकट बोलतात. आणि याचा रेट कसा असतो? ह्याचा वय ह्याचा किरकोळ आम्ही 120 रुपये वशीर, 100 रुपये वशीर पावशेर. आणि होलसेल मध्ये 400-350. ओके. आणि हा जो आहे याला काय म्हणतात? ही जावळा बोलतात, जावळा. ओके. हे पण आम्ही किरकोळ 100 रुपये वशीर. हा. आणि याचा रेट किती आहे? हे 80 रुपये वशीर. ओके. याच्या आणि याच्यामध्ये काय फरक आहे? हे अखंड पाणी, ती तुकडा पाणी. ओके. आणि जे ही सुकी मच्छी आहे ही मांदिली. ओके. मांदिली 60 रुपये वशीर. ओके. आणि याला काय म्हणतात? हे वाळले मासे बोलतात, हे 100 रुपये वशीर. ओके. हो. आणि याचा रेट किती आहे? हे डोमा, हा डोमा 70 रुपये वशीर. ओके. आणि हे जे आहे ते खारे बांगडे आहे? हा, खारे बांगडे ते 20 रुपयाला एक आहे, दुसरा 10 रुपयाला एक. ओके. हो. आणि तुमच्या जवळ जे आहे हा सोडा, हा सोडा 400 रुपये वशीर. ओके. हा 450 रुपये वशीर. ओके. आणि ही काय सुरमई आहे का, सुकी सुरमई? हो, ती 150 रुपये वशीर. ओके. हो. आणि हे बोंबील कसे आहेत? बोंबील 140 रुपये वशीर, 150 रुपये वशीर. आणि होलसेल मध्ये जर घ्यायचं असेल? होलसेल मध्ये घेतलं तर मग मला बोंबील 400 रुपये किलो आहे, सुकट 200 रुपये किलो आहे. आणि वाळले मासे हे सोडे बिडे पण सोडा 1500 रुपये किलो आहे, 1200 रुपये किलो आहे. हे जे आता तुम्ही हातात पकडले ते काय आहे? हे वाकट आहे, वाकट. ओके. आणि जे पाठीमागं जे बळे बांधून ठेवले त्याचा रेट कसा असतो मग? त्याचा वय 120 रुपये वशीर असतो. ओके. जे बांधून ठेवले त्याचा रेट? ह्याचा ना, हा, ते बोंबील आहे. बोंबील. त्याचा रेट कसा असतो मध्ये बांधलेले पूर्ण जर ती घ्यायची असेल? ती 400 रुपये किलो असते. आणि या मार्केटचा टायमिंग कसा असतो? तसं काही नसतं. बरं, सकाळी
9 ते संध्याकाळी 9 ओके. आणि प्रत्येक शनिवारी हे बंद असतं ना? बंद असतं. हा ओके. आणि जर तुमच्याशी कॉन्टॅक्ट वगैरे करायचा असेल ते फोनवर करायचं नाही. हा ओके. जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर इथे नंबर दिलेला आहे, तर नंबर बघून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता आपण दुसऱ्या दुकानाची पण माहिती घेणार आहोत. तर आता हे AB आणि कंपनीज, तर अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर याचा रेट कसा असतो? हे पांढरा आहे म्हणजे पांढरा जवला आहे, ओके. त्याचा रेट कसा असतो पाव किलो? ह्याचा रेट असतो हा 100 रुपये पावशेर असतो. ओके. त्यानंतर पिवळा असतो हा 80, लाल मध्ये असतो हा 70. ओके. जेणेकरून कसं आहे, शक्यतो तुम्ही जर जास्त दिवस जर ठेवणार असाल तर पांढरे नेतात. पांढरी. जास्त दिवस नसेल ठेवणार तर पिवळी खायची. कसं आहे, आता जी आवड वेगळी असते. ओके. कोण पांढरी खातं, कोण पिवळी पिवळी खातं. खातं. चवीला फारसा काही फरक नाही. जसं की इंद्रायणी आणि बासमती. ओके. आता खेडेगावची लोक असतात पोस्टले ती पिवळी खातात. हा. जे नवीन वर्ग असतो सिटीत तो पांढरी खातात. चवीला फारसा काही सेम नाही. चवीला सेम दोन्ही पण. आणि यांचा रेट पण सेम असतो का? हा नाही, रेटचा थोडासा कॉम्बिनेशन Difference फरक असतो. हा 100 रुपये, हा 80 रुपये. 80. याच्यामध्ये थोडा लहान घेतला तर हा 70 रुपये पावशेर. ओके. चवीला तुम्ही कुठलीही खा, सगळा घरगुती खायचा माल असतो. उदाहरणार्थ बोंबील पण छान असतात. म्हणजे तुम्ही रस्सा चटणी दोन्ही पण करू शकता. हा 150 रुपये पाव किलो असतो. ओके. आणि याची आपण चटणी बनवू शकतो? हा चटणी रस्सा दोन्ही पण करू. चटणीसाठी स्पेशल दुसरा असतो, तो पण मी तुम्हाला दाखवतो. हा स्पेशल चटणीसाठी असतो. चटणीसाठी हा. असतो. आणि याचा पण काय करू शकतो? हे जे आपण रस्सा करू शकतो, येलो फ्राय करू शकतो, दोन्ही पण करू शकतो. ओके. आणि रस्स्यामध्ये स्पेशल म्हटलं तर एकदम हा जाड असतो. ओके. म्हणजे हा तुम्ही स्पेशल जसा की आपण इंद्रायणी म्हणतो ओरिजिनल, हा तसा हा 180 रुपये पाव किलो असतो. ओके. तुम्ही स्पेशल रस्स्यासाठी एकदम चांगलं. ओके. उदाहरणार्थ सोडे पण छान असतात. अलिबाग, मुरुड, जंजिरे ते पण तुम्हाला दाखवतो मी. हा टोटल अलिबागचा सोडा. हा 500 रुपये पाव किलो असतो. त्यामध्ये एक दुसरा असतो तो जम्बो. हा 450 रुपये पावशेर असतो. 450, 500, 600 पावशेर 3 क्वालिटी असतात. ओके. ही सुरमई एक असते, ही रत्नागिरीची सुरमई. ही 200 रुपये पाव किलो असते. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणावरून हा माल हो. इथं आता आणला जातो. उदाहरणार्थ सोडे जे असतात हे अलिबागहून येतात. सुकट जे असते हे अलिबाग. सुरमई असते ही रत्नागिरी. बोंबील असतात ठाणे जिल्हा, पालघर, ओके. डहाणू साईड त्या साईडून येत असतो. ओके. आणि त्यातला एक दुसरा एक आयटम असतो हा नदीची सुकट असते. नदीची लाल सुकट. ओके. म्हणजे ही- गोड्या पाण्यातली हा, सुकट गोड्या. आहे. ही कोल्हापूर, कराड तिकडची असते. पंचगंगा नदी, कृष्णा नदी तिकडची असते. हा वर्षातून फक्त एकदाच अवेलेबल असतो. ओके. 12 महिने तो मिळत नाही. वर्षातून आला तरी तो नाही तर 2-2 वर्ष येत नाही. ओके. ही सुकट सारखी म्हणजे खायला खूप छान असते. ओके. आणि हे एक छान असतं, कॅल्शियम साठी एकदम बेटर असतं. हा. ह्याला मासळी म्हणतात. गवारची भाजी सारखी करायची असते. हा. कॅल्शियम आणि छान असतं. हे बनवतात कसं? हे जे नॉर्मल रस्सा आपण करू शकतो. कांदा टॅमॅटो टाकले, 2 कांदे 2 टॅमॅटो टाकले की रस्सा करू शकतो. नाहीतर आपण कांदीच्या पातेमध्ये करू शकतो, मेथीची भाजीमध्ये करू शकतो. शक्यतो ह्याचा हार्डली रस्सा छान होतो. रस्सासाठी छान असतं. म्हणजे कॅल्शियम आणि चवदार खूप छान असतं. ओके. यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होऊ शकत नाही. मी उदाहरणार्थ आपला जरी खोकला झाला, हा. सर्दी जरी झाली, तर ही एक भाजी खाल्ली तुम्हाला याचा बेनिफिट 100% येणार. 100% होतो. कारण की मी स्वतः खाल्लेले ओके. आणि मला याचा बेनिफिट खूप छान आलेला. म्हणजे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की जे इथं माल आणला जातो तो वेगवेगळ्या ठिकाणाहून आणला जातो. म्हणजे अलिबाग, त्याच्यानंतर रत्नागिरी, या ठिकाणाहून आणला जातो. तर अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. तर अजून दुकानं आपण बघणार आहोत, त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. आपण होम डिलिव्हरी पण करू शकतो. जसं की डोंजय, ओला, उबर, ऑल ओव्हर महाराष्ट्र जे काय असतील त्याचे चार्जेस लागतील. हा नंबर आहे, कधी कॉल करू शकता तुम्ही, काय अडचण नाही. शनिवारी फक्त बंद असतं मार्केट. आता अजून एक शॉप म्हणजे दुकान आहे, राहुल नंदकुमार तिकोने. तर यांच्याकडे जर आपण बघितलं तर मला हा प्रोडक्ट जरा नवीन वाटला. तर याच्याबद्दल सांगा सर. ही जी सुकट आहे बारीक, तर हे त्याच्याबद्दल. सुकट नाही, मासले छोटे. ओके. बारकी हा, मासे. आणि हे गोड्या पाण्याचं असतं. हा. हा, म्हणजे डॅमचं असतं ते. ओके. हो, ते समुद्राचं नाही. ओके. हा, ते खायला छान लागतं. ते त्याने डोकी काढायची गरज नाही पडत त्याची. हा. हा, खायला सुंदर लागतं ते. आणि याचा रेट कसा असतो? त्याचं रेट म्हणजे कसं आहे, 70, 80, 60 जसं रेंज असेल ना त्या हिशोबाने असतं. ओके. हा, आणि हे खारे बांगडे आहे. ते बांगडे ते बांगडे ते बांगडे. याचा रेट म्हणजे नगावर 15-20 रुपये, 15 ते 20 रुपयापर्यंत साईज नुसार रेट जशी साईज असेल साईज नुसार रेट त्याप्रमाणे त्याचा रेट असतो. एखादी सुरमई पण येते आपल्याकडे. एक सुरमईचा मासा बाळा, एक आपल्याकडे अजून एक सुरमई पण आपण ठेवतो.
आता कापलेला आहे हा फिश, हा बघा आमच्याकडे सुरमई पण असते अशी. आता हा कट केलेला पीस आहे. तर ही बघू शकता ही सुरमई आहे आणि याला मीठ लावून ठेवतात. हा मीठ लावून ठेवतो, मीठ लावून ठेवतो आणि आपण लोणचं जसं खातो त्या पद्धतीत थोडं थोडं खायचं. ओके. आणि याची बनवण्याची पद्धत कशी असते? तो कसं आहे, आम्ही छोटे छोटे पीस करून देतो वेट झाल्यानंतर. फक्त उकळलेल्या पाण्यामध्ये थोडे उकळून घ्यायचं पाण्यामध्ये. पाणी उकळून झाल्यानंतर फक्त आपण जसं भाजी करतो तसं आपण थोडं कांदा टोमॅटो परतून पण होतं, नाही तर मग हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट करायची, त्याच्यामध्ये जरी बनवलं तरी छान होतं. मीठ नाही टाकायचं. ओके. मीठ टाकलं तर ते जास्त खारट होतं, प्रमाणात पहिलं खारट मीठ होतं. असतं त्याला. Already हा, त्याच्यावरती फक्त मीठ गरम असतं. पाण्यात हे करून घ्यायचं त्याला फक्त. हा. अजून तुम्हाला कसली माहिती, एक वाकड येतं बघा, हे अलिबागचा एक प्रकार आहे. वाकड पण सुंदर असते खायला. तिला मांस कमी असतं पण हे खायला मटणासारखं लागतं. त्याचा रस्सा खायचा. ओके. याला काय म्हणतात? वाकड. 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 हा, हे जर सर्दी झाली असेल तरी हे जर रस्सा जरी प्यायला तरी सर्दी निघून जाते. ओके. हो म्हणजे हे शरीरासाठी पण हो, तेवढेच उपयोगी आहे. हो. हे पण सुंदर आहे. अजून काय काय आहे तुमच्याकडे? अजून तुम्हाला जर मासली जर म्हणलं तर आपली एक मांदेली येते. हा एक आहे मांदेली, एक आमच्याकडे येतो. हा एक प्रकार आहे मांदेली म्हणून. हे ओल्यामध्ये पण येते आणि ड्राय मध्ये पण येते. आपल्याकडे ड्राय मध्ये भेटते, ड्राय फिश मार्केट येतात. हे ड्राय फिश मार्केट आपल्याला ड्राय मध्ये पण येते आणि ओल्यामध्ये पण येते, पण हे खूप चालतं हे पण. ओके. हो. आणि अजून एक ढोमा म्हणून येतो. ढोमा म्हणून येतो. हा ढोमा हा पण ओल्यामध्ये येतो, ह्याच्यामध्ये पण येतो, ड्राय मध्ये पण येतो. ओके. हो. ते पण छान होते. जर रस्सा भाजी केली तरी आपण छान लागतो. ओके. हे जे तुमच्याकडे मासे येतात ते वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात? हो, सगळं पूर्ण महाराष्ट्रामधून वेगळं, म्हणजे अलिबाग वरून मेन अलिबाग वरून येतात, विरार वरून येतात, ओके. पालघर, गुजरात लाईन वरून पण येतात. ओके. आणि खारा मासा म्हणलं तर मग रत्नागिरीचा आपल्याकडे रत्नागिरीचा असतो. पण हो, येतो. रत्नागिरीचा खारा मासा चांगला. सुरमई म्हणा, हा. रत्नागिरीचा येतो चांगला. हे जे छोटे छोटे जवले येतात हे अलिबाग. एक सोडे पण आहे, सोडे दाखवते ना मला. सोडे पण आपलं फ्रॉन्स पण बघा तुम्ही, फ्रॉन्स पण येतो, ड्राय फ्रॉन्स म्हणजे सोडे म्हणतात त्याला. हे बघा, हे सोडे ड्राय फ्रॉन्स. अलिबाग. हे कसं असतं, 400 450 पावशेर असतात ते. ओके. हा, किलो घेतला तर म्हणजे नाही 1500 1600 1700 जसे जे भाव असतील ना. ओके. म्हणजे होलसेलचे आणि किरकोळ हे रेट वेगवेगळे असतात. हो, हो, होलसेल जर घेतलं तर ते आपल्याला कमी किमतीमध्ये मिळू शकतं. होलसेलला एक किलो जर घेतला तर 100 ते 150 रुपये 1 किलोला कमी होतात. ओके. हा, पावशे घेतला तर 400 450 रुपये पावशे पर्यंत असतात. ओके. हा. मग जर याच्यामध्ये जर तुम्ही रेट चेक केला तर जर तुम्ही किरकोळ आणि होलसेल त्याच्यामध्ये वेगवेगळा रेट असतो. म्हणजे जर तुम्ही होलसेल प्रमाणात घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच कमी किमतीमध्ये मिळू शकतो. हो. आणि जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कार्ड वरती कार्ड number पण दिलेला आहे. कार्ड पण आपलं होलसेल पण आहे. ओके. होलसेल मध्ये पण. आणि तुम्ही होम डिलिव्हरी वगैरे करता? होम डिलिव्हरी नाही, होलसेल जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं काय कॉन्टॅक्ट करू शकता. किती पाहिजे एवढ्या क्वांटिटी मध्ये तुम्हाला भेटू शकते. ओके. हे बघू शकता त्यांचं कार्ड आहे. हो. जर तुम्हाला खरेदी करायचं असेल तर 100 तुम्ही किलो contact 200 करू किलो शकता. 500 किलो जेवढे पाहिजे तेवढे क्वांटिटी तुम्हाला क्वांटिटी मध्ये भेटू शकतो. हो, बरोबर. जेवढी पाहिजे तेवढी क्वांटिटी भेटेल. आता आपल्या सोबत आहेत अंबादास आणि कंपनी, सुक्या मासवळीचे होलसेल व्यापारी. तर त्यांचा नंबर पण दिलेला आहे. तर हे होलसेल सप्लाय करतात. म्हणजे तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? कसं आहे, किरकोळचं दुकान आपलं तिथे शेजारीच आहे. ओके. किरकोळचा भाव वेगळा आणि होलसेलचा भाव वेगळा. होलसेल मध्ये जर हा 480 रुपये किलो जर घेतला 120 रुपये पावशेर, हा. तर आपल्याला होलसेल भावात 400 रुपये किलो मध्ये मिळतो. ओके. हा, सुकट 60 रुपये पावशेर, 70 रुपये पावशेर, 80 रुपये पावशेर आहे ओके. किरकोळ दुकानात. किरकोळ दुकानात तीच जर होलसेल घेतली तर 180 रुपये किलो, 160 रुपये किलो, 120 रुपये किलो किलो. हा. ह्या दरात मिळते. ओके. हा. आणि आता हे चटणीचा बोंबील आहे. चटणीचं आहे. हा, 80 रुपये पावशेर म्हणजे 80 रुपये 320 रुपये किलो. बरोबर. आपल्याकडे होलसेलला भाव 260 250 रुपये ते आसपास मिळतो. हा. आणि ही जी ही आहे आंबाडी, ही एक नंबर आंबाडी. ओके. हे 100 रुपये पावशेर म्हणजे 400 रुपये किलो आहे. ओके. होलसेल दरामध्ये आपल्याला 300 रुपये किलो मध्ये बसतं. 300 रुपये किलो. हा. ओके. आणि याचा रेट कसा असतो? हे गिम म्हणतात तिला. गिम. हे 70 रुपये 80 रुपये पावशेर असते, 280 रुपये किलो. ओके. ही गोड्या पाण्यातली आहे? गोड्या पाण्यातली. ओके. ही आपल्याला होलसेल भावात 180 रुपये किलो मध्ये बसते. किलोने भेटतात. आणि ही जी डोम आहे हे डोम आहे, हं. 80 रुपये पावशेर, 320 रुपये किलो. होलसेल भावात आपल्याला 180 रुपये किलो. ओके. होलसेल भावात 180 रुपये किलो किलो. आणि किलो होलसेल 80, किरकोळ रेट 80 रुपये पावशेर.
किरकोळ 320. म्हणजे 320 रुपये बरोबर, म्हणजे अर्ध्या किमतीपर्यंत आलं ते. होलसेल भाव जर होलसेल भाव होलसेल केला भाव देतो. तर ते अर्ध्या किमतीपर्यंत हो, येतं. हो. आणि याचा रेट कसा असतो? ही गाडी सुकट म्हणतात 120 पावशेर आहे, ओके 480 ओके. किलो. जर- आपल्याकडे होलसेल भावात 300 रुपये किलो. ओके. होलसेल खरेदी करताना तो हा. कितपर्यंत खरेदी करावा लागतो, म्हणजे कमीत- अर्धा किलो, 1 किलो, 5 किलो, 10 किलो असं rate. याच्यावरतीच खरेदी करावी हा, आणि लागते. जर एक बोऱ्या घेतला तर एकदम 30 किलो 32 किलोचा सुकट, हा त्याचे रेट अजून 10-20 रुपये कमी 20 होतात. रुपये कमी होतात. असे ओके होलसेल भावात मध्ये तुम्हाला मिळून जाते. ओके. आणि तुम्ही होलसेल घेतल्यावरती ते घरपोच डिलिव्हरी वगैरे करता का? डिलिव्हर नाही. डिलिव्हर नाही, म्हणजे इथूनच येऊन घेऊन जा. हा, समोर समोर माल बघायचा, ओके जो पसंत पडून ती 2-4 क्वालिटी असतात, ओके. जो पसंत पडून ते घेऊन जायचं. हम्म. मग तुम्ही बघू शकता, जर तुम्हाला कोणाला होलसेल मध्ये जर खरेदी करायचं असेल हा, तर अंबादास आणि कंपनी इथं त्यांचा मोबाईल नंबर पण दिलेला आहे, सगळे तर त्यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता किंवा तुम्ही डायरेक्ट ही व्हिजिट माझा करू नंबर शकता. दिवाणजी मी बोल नतू ओके. शिंदे. ओके नतू शिंदे. हा, माझा नंबर बिलामध्ये ऍड आहे. बिलामध्ये ऍड आहे. हा, ओके. ते बी फोन लावून करून फोन लावून तुम्ही डायरेक्ट शकता. यांच्याशी येऊ शकता. शनिवारी फक्त बंद असतं. शनिवारी बंद असतं बरोबर. शनिवारी बंद असतं. ठीक आहे. आता आपण बघू शकतो की ही पूर्णच्या पूर्ण सुरमई आहे, सुकलेली सुरमई. तर अधिक माहिती आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. हे म्हणजे 240 रुपये पावशेर असते किरकोळ दुकानात, ओके 220 रुपये पावशेर असते, 880 रुपये किलो पर्यंत. हम्म. आपल्याला 480 रुपये किलो. अख्खी काय भरेल ती घ्यायची होलसेल भावात. ओके 2 किलो भरू, 2.5 किलो भरू, ओके काय भरेल ती घ्यायची. 480 रुपये किलो प्रमाणे देतो. देतो. ओके. तशी 880 रुपये किलो आहे किलो आहे. ओके, म्हणजे जर किरकोळ भावात. किरकोळ भावात जर बघितलं तर 880 रुपये आहे, आणि जर 220 तुम्ही रुपये होलसेल मध्ये पावशेर. घेतलं, होलसेल मध्ये घेतलं तर 80 रुपये 480 रुपयाला ही भेटते. ही सुरमई प्युअर 1 नंबर मध्ये. सोडे बी दाखव बाळा. हे घे, हे घे. ठेवा तिथं. आता ह्यो चालू केला. हे सोडे आहेत, हा, तर बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे? जरा ताट जरा कडक जरा. हा, ह्यो अलिबागचा 1 नंबर सोडा. आम्ही विकतोय 450 पावशेर, 1800 रुपये किलो. ओके म्हणजे तुम्हाला होलसेल भावात तुम्हाला 1400 रुपये किलो पर्यंत, 1500 रुपये किलो पर्यंत मिळणार. हा 1 किलो घेतला, 2 किलो घेतला तर होलसेल भाव मिळणार. ओके. तसं 1800 रुपये किलो असतो. किलो असतो. ओके 450 पावशेर म्हणजे 1800 रुपये. 1800 रुपये किलो होलसेलला तुम्हाला किलोचा दर, 1 किलोचा दर, 2 किलोचा दर 1500 पर्यंत भेटतो. पर्यंत भेटतो. ओके. आणि 1500, हे बनवतात कसं? आणि हा जे आहे तो उत्तन लाईनचा, डहाणू लाईनचा सोडा असतो. हा तुम्हाला 1500 रुपये विकतोय आपण, 1600 रुपये, 400 रुपये पावशेर, 1600 रुपये किलो. आपल्याला होलसेलला डायरेक्ट 1300 रुपये, 1350 रुपये किलो लागत. ओके. आणि आणि हा 1500 रुपये. 1500 रुपयाला म्हणजे आणि होलसेल 5-10 मध्ये किलो घेतलं तर अजून भाव कमी होतील, भाव कमी होतो. 1400 रुपये पर्यंत. 1400 पर्यंत येतो. आणि हा 1300 रुपये पर्यंत. हं. आणि याची बनवण्याची पद्धत म्हणजे जसे वले मासे बनवतात, वले प्रॉन्स बनवतात, तर तसंच सुकं बनवतात हे. सोडा बनवताना 10-15 मिनिटं जेवढा करायचा आहे ना, हा तेवढा 15-20 मिनिटं गरम पाण्यामध्ये पाण्यामध्ये गरम भिजत पाण्यामध्ये ठेवायचं. ठेवायचं. ओके. हा 15 ते 20 मिनिटं. हा. नंतर मग कांदा, हळद, तेल, मीठ काही टाकून बनवू शकतो. त्याच्यामध्ये हा, fry म्हणजे करायचं. डबल होतो, फुगतो. ओके गरम पाण्यात ठेवण्याचं कारण काय, 10-15 मिनिटं ते ठेवला तर तो फुगतो, डबल होतो. ओके. आणि नंतर तुम्ही त्यात बटाटा टाकू शकता, पावटा टाकू शकता. हा आता गावाला म्हणजे फेवरेट पावटा आहे तो. पावटा येतो. 1 नंबर पावटा, आणि मग सोडा भात सोडा टाकून आणि भाजी 1 नंबर होती. 1 नंबर होतो. त्या हिशोबाने आवडीने खातात लोक. याची बिर्याणी पण बनवतात का? बिर्याणी बी, मसाला भात मध्ये बिर्याणी रेसिपी असेल ती. त्या हिशोबाने. त्याच्यामध्ये करतात. वाकड दाखव बाळा, मोठी वाकड. हे बांगड्याचा प्रकार असतो. हा नागावर आहे. हे 2 प्रकारचे येतात. हो, तर त्याला एक मीठ, ह्याला छोटी मीठाची size असते. नाही. ओके. याचा कलर पण वेगवेगळा हा आहे. वेगळा color. ही गावठी अलिबागची वाकड, अलिबागची वापर. आणि ही बॉक्स मधली म्हणजे याला मीठ असतं. मीठ याला भाजीमध्ये मीठ टाकायचं नाही. हम्म. ही 80 रुपये पावशेर म्हणजे 320 रुपये किलो. ओके. होलसेल घेतली तर 220 रुपये किलो लागत. 200 रुपये किलो. हा, ही गावठी मधली वाकड बोलतो तिला. अलिबागची वाकड आहे. अलिबागची 120 रुपये पावशेर, 480 रुपये किलो. ओके. म्हणजे हे होलसेल जर घेतली तर ते 400 रुपये किलो बसते. म्हणजे होलसेल मध्ये भरपूर स्वस्त प्रमाणात इथं मिळतं. 1 नंबर. 1 नंबर मिळतं. अंबादास आणि कंपनी म्हणजे बोंबील मार्केट मधलं 1 नंबर दुकान. ओके. सरकार मान्य होलसेल भाव. होलसेल. तर सुट्टीच्या दरामध्ये चालूया आपण. बांगडा बघूया. हा बघा बांगडा.
हे बांगडा हा नगावर असतो. हे 20 रुपये 22 रुपयाला विकतात नगावर. आपल्याला 18 रुपयाला एक बसतो. ओके. म्हणजे याचा रेट म्हणजे जसा याची साईज असेल साईज असेल मोठा बांगड्याची साईज मोठी असते म्हणजे भाव मोठा. यापेक्षा बारका बी असतो पण आता सध्या स्थितीत नाही. ओके. हा आता मी 8 रुपयाला 10 रुपयाला जे असतो ना हा. बारीक साईज ती आता अवेलेबल नाही. ओके. हा ही मोठी साईज. आता आपण सुकटी का वळूया. हे बघा. जो विक्रीचा बोंबील आहे तो दाखवा तुम्ही इकडे बा. पद्धतीमध्ये येतो. विक्रीचं बोंबील दाखवतो ओके. इकडे या इकडे. ही सुकट आता 60 रुपये पावशेर म्हणजे 240 रुपये किरकोळ दुकानाला लावलेली आहे. हम्म. म्हणजे 240 रुपये किलो आहे. आपल्याला होलसेल भावात 100 रुपये किलो 120 रुपये किलो भेटते. इथं रेट समोर आकडे टाकलेले आहेत फिक्स आकडे. नंबर टाकलेले आहे. हो 70 रुपये पावशेर म्हणजे 280 रुपये किलो. हा. आपल्याला होलसेल भावात 120 रुपये किलो जाणार येईल. ओके. हा ही 160 रुपये किलो आहे. 160 रुपये किलो. ही 80 रुपये पावशेर आपल्या दुकानावर म्हणजे मार्केटमध्ये मार्केट 80 रुपये पावशेर 320 रुपये किलो जाणार विकतात. ओके. आपल्याकडे होलसेल भावात 160 रुपये किलो जाणार. 160 रुपये विकतात. 2 किलो 5 किलो याच्यामध्ये असा फरक काय असतो? फक्त कलरचा फरक कलरचा बाकी काही फरक. नाही. चवीला सगळ्या चांगल्याच लागतात. चांगलंच लागतं. 100 वाली घेतली 120 वाली घेतली 160 वाली घेतली किंवा 180 वाली घेतली हा. किलोचे दर. आता हे 90 रुपये पावशेर ओके. म्हणजे किरकोळ दुकानाला 360 रुपये किलो. 360 रुपये. आपल्या होलसेल भावात 180 रुपये किलो फक्त येणार. ओके. फक्त गिरायकांनी घेतली पाहिजे. घेतली पाहिजे. 1 किलो 2 किलो हा, काय म्हणजे होतं, तुम्ही ही ह्या वस्तू जी आहे सुकी हा. ते 6 महिने ठेवू शकता. कापडी पिशवीमध्ये ठेवायचं ओके. व्यवस्थित राहतो. कापडी महिना खाकी पिशवी हा हा. कापडी पिशवी आपली काय होतात लोक कॅरी बॅग मध्ये कॅरी ठेवतात बॅग मध्ये ठेवतात. बरोबर. पॅक डब्यात ठेवतात. हा. ती महिना 2 महिन्यात खराब होऊ शकतो. खराब होऊन. त्याला गॅस तयार होतो. ओके. ठेवताना कापडी पिशवी ठेवलं तर हे 2-2 महिने आरामशीर राहतात. हम्म. सुकट म्हणा बोंबील म्हणा हे आता बमलामध्ये प्रकार आहे. याय आता हा बोंबील 120 रुपये पावशेर 480 रुपये किलो पडतो. हा 480. चटणीच आहे का? चटणीचा आहे. चटणीच आहे. आपल्याकडे होलसेल भावात 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. आणि जर असं किरकोळ जर घ्यायचं असेल 120 रुपये पावशेर. 120 रुपये पावशेर. हा एवढा फरक आहे. आणि ह्यापेक्षा मिडियम बी माल आहे हम्म. तो बी दाखवतो. या इकडे ही चटणीचा बोंबील पाहिला ना मगाशी. हा बघितला. हा त्याला 70 रुपये पावशेर म्हणजे 280 रुपये किलो. 80 रुपये पावशेर 320 रुपये किलो. हा 400 वाला बोंबील. ओके. ही चाकी पूर्ण असती. पूर्ण 6-7 किलोची चाकी भरते हम्म. त्या हिशोबात. ही 80 रुपये पावशेर ही चटणीचा बोंबील. चटणीचं बोंबील. हा 320 रुपये किलो. मी होलसेलला 260 रुपये किलो लागणार. ओके. सगळं म्हणजे जे होलसेलला विकायचे रेट हा. आणि किरकोळ रेट ह्यामध्ये लय फरक आहे. ओके. जे म्हणजे- विकायचं हे होलसेल मार्केटमध्ये आपण होलसेल भाव लावले सगळे. बरोबर. फक्त पावशेर मागायचं नाही. अर्धा किलो 1 अर्धा किलो किलो, 1 किलो. 2 किलो 5 किलो सगळं होलसेल. तसंच म्हणलं ना तुम्हाला ठेवताना तुम्ही म्हणता काय लोक गिऱ्हाईक काय म्हणतात एवढं नेऊन काय करू. नाही. बरोबर. 1 किलो नेऊन काय करू. हा. आम्ही समजून सांगतो 1 किलो न्या 2 किलो न्या अर्धा किलो न्या. अर्धा किलो नाही. कापडी पिशवी ठेवा 2 महिने राहतील महिनाभर आरामशीर राहील. बरोबर. आम्ही दोघच खाणार मग ते काय करायचं काय use करायचं, कसं बरोबर. करायचं. म्हणून मग ते ते- 80 पावशेर येण्यापेक्षा इथं 90 रुपयाची अर्धा किलो येते ना. हा. हे डिस्टन्स गिरायकाची ओके. समजून सांगत असतो. म्हणजे कस्टमरला जसं हवा असेल म्हणजे हा. जर जास्त कस्टमर खाणार असेल होलसेल भावात लावलेली होलसेल वस्तू. भावातला नेऊ शकतो. जर आणि किरकोळ कापडी मध्ये पिशवी ठेवायची कापडी पिशवीत ठेवू शकतो. काही विषय नाही. लोक काय करतात पॅक डब्यामध्ये ठेवतात हं. आणि 15 दिवसांनी हे कवतर युज करतात. 15 दिवसांनी 20 दिवसांनी काढतात. मग त्याचा गॅस तयार होतो. गॅस तयार होतो. मग ते खराब लागलं की मग म्हणतात अहो बरोबर नाही दिलं. हा. मग बरोबर. ह्या दोष आपल्याला लागतो. त्या लागतो. हिशोबाने कापडी पिशवी ठेवा महिना नाही 2 महिने राहील. हा. म्हणजे फक्त ते व्यवस्थित ठेवले. ग्राहकाने नेतानाच विचार करून ठेवला पाहिजे की हा. जर त्याला जास्त वेळ ह्या ठेवायचा गोष्टी जरा- असेल तर त्यांनी कापडी पिशवीमध्ये ठेवलं पाहिजे. जर हा. प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये गॅस तयार होऊन तो 2 किंवा डब्यामध्ये पॅक ठेवतो वास येतोय म्हणून. हा. त्या कालांतराने त्याचा गॅस तयार होतो. बरोबर. ठेवताना आपण वाळवून जर व्यवस्थित ठेवलं कापडी पिशवी 2 महिने आरामशीर राहतं. आरामशीर राहतो. महिनाभर असं आहे. आता बोंबील मध्यम बघूया. मीडियम आणि मोठा. मोठा बोंबील दाखव. हा 180 रुपये पावशेर विकतोय. 720 रुपये किलो मोठी साईज. हे आपल्याकडे होलसेल भावात 740 रुपये किलो 740. किंवा 10 किलो घेतले तर 600 रुपये किलो. ओके. हा मोठा बोंबील आहे. हा 100. तुम्ही वेगवेगळ्या भाजींमध्ये पण युज करू शकता. हा त्याची भाजी बी होईल रस्सा होतोय चटणी रस्सा होते होतो. ओके. अनेक प्रकार. बटाट्यासोबत 180 पावशेर म्हणजे 720 रुपये किलो.
आपल्याला 5-10 किलो घेतला तर 600 रुपये किलो लागतो. याच्यामध्ये आपण कुठली कुठली भाजी बनवू शकतो याच्यामध्ये टाकून? बटाटा टाकतो, कांदा बटाटा आणि बोंबील. हा नुसती चटणी बनायची की हिरवी मिरची, लसूण. आता गावाकडे पाटा आहे, पाट्यावर पाट्यावरती मस्तपैकी मस्त गवळ बोंबील भाजायचं आणि थोडं धुवून घ्यायचं. हिरवी मिरची, लसूण आणि मीठ, थोडीशी हळद, त्याचं जर पाट्यावर थोडं घासायचं आणि फ्राय करायचं. एक नंबर. तुम्ही चिकन मटन बी खाऊ शकणार खाऊ नाही, शकणार नाही. अशी बोंबलाची रेसिपी होती. ते करायची पद्धत माहिती पाहिजे. पद्धत पाहिजे. हा होलसेलचा बोंबील आहे निर्ली. आपण छाटून हे असं पेंडी बांधतो. 2-3 किलोचे असते. गिरायकाचे हे काय म्हणतात त्याला, गिरायकांचं ज्यांना जसं लागल 1-2 किलो त्याप्रमाणे आपण देतो. ह्याच्यामध्ये मोठी साईज पण असते, बारीक साईज पण असते. तो अजून एक शॉप आहे RL&Sons. तर याची पण आपण माहिती घेणार आहोत. तर याच्यामध्ये सर तुमची ओळख करून द्या. नमस्कार, माझं नाव गणेश तिकोने. माझं बोंबेल मार्केटमध्ये शॉप नंबर 31 ते 36 असं नाव RL&Sons नावाने दुकान आहे. माझं जे आहे हे रिटेल शॉप नसून होलसेलचं शॉप आहे. तिथे माझ्याकडे ज्या वस्तू मिळतात, बोंबील सुकट हे साधारणतः मिनिमम हाफ केजी आणि हाफ केजीच्या वरती ह्या हिशोबानेच तुम्हाला मिळते. तर ह्याचा रेट सुरुवात होती साधारणतः 120 रुपये किलोनी, की जी बाजारामध्ये सुकट जी 60 रुपये 70 रुपये पावशेर जी आहे त्या क्वालिटी मधली सुकट 120 रुपये किलो मिळते, 140 मिळते, 160 रुपये किलो मिळते तुम्हाला. ह्या रेटमध्ये आहेत. ह्याच्यानंतर तुम्ही बघता कर्दी आहे. कर्दी जी आहे ही 300 रुपये किलो आहे. टेंगळी जी आहे, टेंगळी आहे ती सध्या भाव थोडासा जास्त असल्यामुळे ती 320 रुपये किलो आहे, नाहीतर ह्याच्या आतमध्येच असतो. हे आपल्या नदीचे मासे आहेत, धरणात येतात. ह्याला भाती म्हणतात किंवा गेम म्हणतात आपल्या इथे. तर हा प्रकार जो आहे हा 180 रुपये किलो आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे मिळेल तुम्हाला ड्राय फ्रॉम्स मध्ये सोडे पण आहेत. सरच जरा ते वर उचलून ठेव. ड्राय फ्रॉम्स जे म्हणतो आपण त्याला सोडेही म्हणतात. त्याच्यामध्ये 2 क्वालिटी येतात. दोन्हीमध्ये आपण अलिबाग मध्येच प्रेफर करतो जास्त करून, की जी क्वालिटी बेस्ट आहे. ह्याच्यामध्ये मिठाची क्वालिटी येते, पण ती क्वालिटी काही एवढी खास नसते. साधारणतः हे किलो घेतले तर 1250 रुपये किलो पर्यंत पडतात. बेस्ट क्वालिटीचे सोडे येतात एकदम अलिबागचे. त्याच्यानंतर बोंबील मध्ये आहेत. बोंबील मध्ये साधारणतः 4 ते 5 प्रकार आहेत. ते साईज नुसार आहेत. ही मिक्स मध्ये ठेवली आपण साईज. ह्याच्यामध्ये मीडियम आणि बारीक साईज ही 2 मिक्स मध्ये येते. ही नुसती बारीक साईज आहे. काही लोकांना नुसता मोठा चालतो, तर निवळ मोठा साईज पण वेगळा काढलेला आहे. काही लोकांना निवळ मीडियम साईज मध्ये चालतो. तर त्या मीडियम साईज मध्ये ही आपण क्वालिटी वेगवेगळ्या प्रकारामध्ये ठेवलेली आहे. आणि हा जो प्रकार आहे बोंबीलचा, तर हा जो आहे हा पूर्ण पालघर लाईनचा आहे बोंबील. त्या क्वालिटीमध्ये A1 बेस्ट क्वालिटीमध्येच तुम्हाला माल मिळत राहील. त्याच्यामध्ये अजून येतं खाऱ्या मालामध्ये येतो साधारणतः हा टुना फिश आहे. कुप्पा म्हणतात त्याला, काही जण टुना म्हणतात. हे जो मांस जे आहे हे पूर्ण पांढऱ्यामध्ये येतो. खाण्यासाठी एकदम बेस्ट क्वालिटीचा पडतो हा टुना. हा मी मासा याच्यामध्ये नवीन बघितला एवढ्या सगळ्या शॉप मध्ये. तर याचा रेट कसा असतो? हा साधारणतः केजी घेतला तर 160 रुपये किलो पडतो. ओके. हा. आणि ह्याचा होलसेल मार्केट मध्ये किती रेट आहे? होलसेल मध्ये जर काही बंडल नुसार घ्यायला गेलेत तुम्ही तर साधारणतः 50-55 किलोचा बंडल येतो. तर त्या बंडलचा रेट पडतो साधारणतः 90 रुपये. 90 रुपयेपर्यंत. आणि इथे मोठं गोडाऊन ठेवलंय, याच्यामध्ये त्यांनी गोण्यामध्ये भरून ठेवलंय. तर मोठ्या प्रमाणात होलसेल सप्लाय करतात याच्यामध्ये. तर याच्याबद्दल तुम्ही अजून काय सांगाल सर? ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅग वरती ज्यावेळेस तुम्ही माल घेता, म्हणजे जवळा असेल तर जवळा साधारणतः आजचा रेट साधारणतः सुरुवात जी आहे ती साधारणतः 100 रुपये किलो पासून बेस्ट मध्ये बेस्ट क्वालिटी तुम्हाला जवळा मिळू शकतो होलसेल मध्ये विक्रीसाठी. जे साधारणतः माझ्याकडनं जे विक्रीला घेऊन जातात 100 रुपये किलोनी, 120 रुपये किलोनी, त्याची बाहेर रिटेल विक्री साधारणतः आमच्या मार्केटमध्ये 60 रुपये 70 रुपये पावशेर आहे. तर तेवढा तुम्हाला जर का बॅग वरती घेतलं तर तेवढा फरक पडू शकतो. ओके. म्हणजे जर तुम्ही विचार केला, जर बाहेरच्या म्हणजे रस्त्यावरती वगैरे जे विकतात तर त्यांचा रेट हा इथल्या रेट पेक्षा हा डबल असतो. म्हणजे सेम रेट इथे जर 100 रुपये पाव किलो भेटत असेल तर तिथे तुम्हाला 200 रुपये पाव किलो मिळतं. 200. आणि याच्यामध्ये तुम्ही होलसेल प्रमाणात जर खरेदी केलं तर त्याच्यामध्ये अजून तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्काउंट मिळतं. आपल्याकडे बाहेर गावातनं येणारे म्हणजे समजा की महाराष्ट्र असू देत किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचे असू देत,
आता जवळच घेतलं तर सोलापूर मधली गिरायक आहेत आपल्याकडे जर का अदर स्टेट घेतली तर हैदराबाद मधलं गिरायक आहे की ते इथनं येऊन विकायला घेऊन जातात की त्यांच्या रिक्वायरमेंट नुसार जर का माल असेल तर ते इथं पुण्यामध्ये येऊन घेऊन जातात. काही वेळेस त्यांचा ट्रेननी माल डिस्पॅच होतो, काही वेळेस गाडीमध्ये लोड करून माल जातो. तर त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला जशा क्वालिटीनुसार पाहिजे की मालाच्या साईज नुसार मीडियम बारीक किंवा मीडियम मोठा बोंबील मध्ये पाहिजे त्यानुसार मालही तुम्हाला पुण्यामध्ये इथे माझ्या शॉपमध्ये मिळू शकतो. तर आपण जरूर येऊन समोर येऊन पाहिलं तर आपल्याला त्याच्यामध्ये फरकही बरेचसा बघायला मिळेल. मालाच्या साईज मध्येही फरक मिळेल आणि तुम्हाला मालाच्या रेटमध्येही फरक मिळेल. तर आजचा जो साधारणतः मिनिमम रेटचा माल आहे तो मी तुम्हाला 2 प्रकारामध्ये दाखवतो, तो एकदा चेक करून घ्या. तर हे बंडल जे दाखवतोय हे जे बंडल दाखवतो मी तुम्हाला, तर हे आजच्या साईज मध्ये जे आहेत, हे जी साईज जी आहे साधारणतः मीडियम आणि बारीक मध्ये येते. तर हे बंडल दाखवतो, हे 4 बंडलचा एक डाग येतो. तर हा डाग ज्यावेळेस तुम्ही घेता 4 बंडलचा तर त्याचा डागावरती रेट आपल्याला पडतो साधारणतः 300 रुपये किलो. तो डाग जो असतो साधारणतः 30 ते 35 किलोच्या आसपासचा डाग येतो. तो मिनिमम एक डाग घेतला आपल्याला तर 300 रुपये किलोच्या आसपास मध्ये तो डागाची किंमत पडते आपल्याला. आणि ह्याच्यामध्ये अजून एक दुसरी क्वालिटी आहे, यापुढे ही एक दाखवतो. ती एक क्वालिटी जी आहे ती एक आहे. त्याच्यामध्ये ही एक क्वालिटी आहे, मीडियम बारीक मध्येच येतो, फक्त कलर मध्ये फरक येतो. तो थोडासा न धुता वाळवलेला असल्यामुळे कलर थोडासा कमी दिसतो. हा पूर्ण धुवून वाळवलेला असल्यामुळे याला तुम्हाला कलर पूर्ण व्हाईट मध्ये दिसू शकतो. ह्या मालाचा कलर जो आहे हा पूर्ण व्हाईट मध्ये दिसू शकतो तुम्हाला. तर ह्याची जी 4 पेंडीची जर का डाग घेतला तुम्ही तर ह्याचा डागाचा रेट साधारणतः आपल्याला 340 रुपयापर्यंत पडतो. आणि ह्याच्यामध्ये जर का मग बोंबील मध्ये तुम्ही साईज जशी आपल्याला लागेल, मीडियम साईजचा हवे, मोठ्या साईजचा हवे, त्या क्वालिटीनुसार मग आपल्याला रेटमध्ये थोडासा मालाचा फरक मिळेल. पण तुम्हाला मिळताना जो आहे तो बाजारापेक्षा मार्केटपेक्षा कमी रेटमध्येच तुम्हाला माल मिळत राहील. एकंदरीत सांगायचं झालं म्हणजे जर कुणाला इथली सुकी मच्छी नेऊन जर बाहेर जाऊन सेल करायची असेल तर तुम्ही यांना संपर्क करू शकता आणि यांच्याकडून माल खरेदी करून तुम्ही तो विकू शकता. हे इथे माझं कार्ड आहे, इथे नंबर दिलेला आहे आणि त्यांचं कार्ड पण आहे. जर तू अधिक संपर्कासाठी मे आर एल अँड सन्स आणि यांचा नंबर पण दिलेला आहे, तर यांच्याशी संपर्क करून तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. अजून आपल्याला मार्केटमध्ये एक शॉप भेटलेला आहे, गाळा नंबर 10 ड्राय फ्लीस आणि गाळा नंबर 10. तर याच्यामध्ये रेडी टू कुक म्हणजे साफ केलेले सुकी मच्छी असते. तर त्याच्याबद्दल अधिक माहिती तेच सांगतील. नमस्कार सर, नमस्कार. स्वागत आहे तुमचं एमके ड्राय फिश मध्ये, गाळा नंबर 10. सर आपल्याकडे आहे ना सगळ्या प्रकारचे ड्राय फिश म्हणजे रेडी टू कुक, म्हणजे घरी जाऊन तुम्ही डायरेक्ट भाजी करू शकता अशा प्रकारचे मिळतात. हे साफ केलेले बोंबील, साफ केलेली वाकट, साफ केलेली आंबाडी, करंदी, अशा सगळ्या प्रकारची मच्छी आपण साफ केलेली घरपोच देतो. आपण अख्ख्या भारतात होम डिलिव्हरी करून देतो. ओके. आणि जर पुण्यातील लोकांना जर सर्व्हिस हवी असेल हो मिळून जाईल सर. 1-2 तासाच्या आत पुण्यामध्ये पण सर्व्हिस आपली मिळून जाते. सप्लाय म्हणजे सर्व्हिस कोण करतं, म्हणजे पोहोचवतं कोण? सर्व्हिस सर माझे जे आहेत ठरलेले जे व्यावसायिक बाहेरचे ते सप्लाय करतात सर. ओके. मग एकंदरीत सांगायचं झालं जर कुणाला घरपोच हवं असतील म्हणजे जो माल आहे छोट्या क्वांटिटी मध्ये पण देतो आपण, तर ते होम डिलिव्हरी पण देतात. हो. अधिक माहितीसाठी आपण हा आपला कॉन्टॅक्ट नंबर देतोय. अख्ख्या महाराष्ट्रात, अख्ख्या भारतात आपण सगळ्या प्रकारची सुकी मच्छी, क्लीन केलेली रेडी टू कुक मच्छी आपण घरपोच होम डिलिव्हरी करतोय. विजय महाडिक अँड सन्स, गाळा नंबर 7 ते 8. तर काकींकडून पण आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर काकी सांगा याच्याबद्दल माहिती सांगा अजून. वस्तूचं नाव सांगू का? काय भाव, त्यांचा रेट वगैरे सर्व सांगा त्याच्यामध्ये. हे सोडे आहेत 450 रुपये पावशर, हे 350 रुपये पावशर. ही सुकट 100 रुपये पावशर, 400 रुपये किलो. 120 रुपये पावशर, हे 480 रुपये किलो. हे 500 रुपये किलो. ते बोंबील 160 पावशर, 640 रुपये किलो. आणि हे साफ केलेले बोंबील. हा बांगडा 20 रुपये लेख. हे खारा मासा सुरमई 200 रुपये पावशर. ही सुरमई आहे ना, खारी सुरमई. हे बोंबील 120, म्हणजे 2-3 प्रकार आहेत बोंबलात. 160, 120, 140.
म्हणजे जशी साईज असेल त्याच्यावरती डिपेंड असतो हो त्यांचा rate. त्याच्यावरती. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि जर तुम्हालाही बोंबिल मार्केटच्या इथे यायचं असेल तर मंडे मेट्रो पासून फक्त 200 ते 300 मीटर मध्ये आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे शनिवारचं हे मार्केट बंद असतं. तर तुम्ही रविवार ते शुक्रवार पर्यंत कधी येऊ शकता. टायमिंग असतो याचा सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत चालू असतं. तर लवकरच भेटू अशा एक नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.